नमस्कार मित्रांनो, मी महेश कांबळे आणि आज आपण समजून घेणार आहोत नेटसप वर्ल्ड ॲपच्या माध्यमातून कंझ्युमर कसे क्रिएट करायचे आहेत. तर यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत. तर एक कंझ्युमर जो आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर खूप गरजेचा आहे. त्यानंतर त्याचे नाव, पिन कोड आणि ज्या व्यक्तीचा आपल्याला रिटेलरचा जो कंझ्युमर वाढचा त्या व्यक्तीचा कंपल्सरी मोबाईल नंबर, त्या 4 गोष्टी गरजेच्या आहेत. तर हा ॲप ओपन होतो आहे. ॲप ऑन झाल्याच्यानंतर आपल्या बॉटमला नेक्स्ट म्हणून जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला हे मोबाईल नंबर जिथे इथे कंझ्युमर ज्या व्यक्तीचा आपल्याला कंझ्युमर बनवायचं त्या व्यक्तीचा तिथे मोबाईल नंबर आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला OTP घ्यावा लागतो. ओके, तर इथे सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं तुम्ही मोबाईल नंबर ॲड कराल त्यांचा, तर तेव्हा तो रजिस्टर आहे की नाही हे पण दाखवलं जातं. जर रजिस्टर असेल तर OTPने डायरेक्ट ॲप होईल, नसेल तर आपण रजिस्टर करतो. ही प्रोसेस समजून घेऊया. तर पूर्ण मोबाईल नंबर टाकला, OTP आता इथे तुम्हाला लागतो आहे बघा, दिस नॉट रजिस्टर. ओके, तर याच्यामध्ये प्रोसीड करायचं आहे आणि ज्या व्यक्तीचा त्यात तुम्ही पण स्वतःचा पण नंबर टाकू शकता जर तुमचा कंझ्युमर असेल तर. ओके, किंवा ज्या व्यक्तीचा तुमच्या रिटेलर असेल नवीन कोण, तर त्याला जर कंझ्युमर डेव्हलप करायचं असेल तर त्याचा इथे नंबर टाकायचा आहे. ओके, म्हणजे हा कोण आहे, इंट्रोड्युसर, ज्या व्यक्तीने हा ॲप रजिस्टर करतो त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके, तर इथे 2 ऑप्शन येतात, एक स्किप आणि व्हेरीफाय. स्किप चुकून करायचं नाही, कारण की हा कोणाचा व्यक्तीचा आहे तर तिथे व्हेरीफाय केल्यावर आपल्याला कळेल. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर खरंच तोच व्यक्ती आहे. तर इथे पहा, गणेश रमेश राणे म्हणून, आता हा मी स्वतः बनवतो म्हणून साठी तो नाव आलं आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजेल की नेमकं तोच व्यक्ती आहे का. इथं मोबाईल नंबर पूर्ण टाकला आहे. त्यानंतर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे 2 टाकायचे आहेत आणि पिनकोड आपल्याला कंपल्सरी आहे. ओके, जसं पिनकोड तुम्ही ॲड केलात आणि पुढे सबमिट केलात, बघू शकता त्याच्या पुढे आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्याबरोबर डायरेक्ट ॲपचं त्या सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येतो, त्या समोरच्या व्यक्तीला जातो आहे. तो OTP त्यांच्याकडून करून घ्यायचा. बघा आता कॉलवर चालूच आहे, मी कॉलवरून तो घेतो आहे चालूमध्ये. तर इथं जो तो OTP सांगेल ते आपल्याला टाकायचं आहे. जसं OTP टाकला आपला न्यू कंझ्युमर ID पूर्ण तयार झालेला आहे. आता त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला, त्याला नेटसप वर्ल्ड ॲप ओपन करायला सांगायचं आणि त्या नेटसप वर्ल्ड ॲपमध्ये कंपल्सरी त्याला त्याचं OTP टाकून ॲड करायचं आहे. आणि जो रिटेलर आहे किंवा तुम्ही स्वतः आहे, तुम्ही पण तुमच्या नेटसप डायरेक्ट या ॲपवर तो चेक करू शकता. ओके, तर खूप सोपी पद्धत आहे. आजपासून जे माणसं तुम्हाला भेटतील त्या प्रत्येक व्यक्तीचा ॲप ओपन करा आणि रोज स्टेटस ठेवा.